कोणाचं सांग ना मला, जाऊ नाही तर. नाही हो, आज कोणाचंच नाही आहे. कापसाई आता दिवसांदिवस कमी होऊन राहिले बाई, बोंडबांडच आहे. आणि माझ्या घरचा माणूस तर गेला बाई सकाळी याले आपल्या राखण करायले, का रात्री गेले 12 वाजेपर्यंत. रात्री जाते ना आता ते लय बोर होऊन राहिलं हो, कोणाचंच नाही आहे आज. निर्मलाबाई नेहमी सांगते काही नाही काही काम वावरात, यावेळेस तर तिने सांगितलं. हो, आता काम असलं तर सांगन बाई वावरात, कामच नसलं तर काही ढेकलं का तोडाले लावून का आपल्याला माती उकरायला लावून का. आता ते एक काम करतं का चंदा, चल ना आपण पिक्चर पाहिले जाऊ ना. पिक्चर पाहिले अहो, त्या पिक्चरचा एवढा धुमाकूळ चालू आहे का नाही जिकडं तिकडं. ते पिक्चरच म्हणते बाई, धुरंधर. चल ना जाऊ ना आपण पिक्चर पाहिले. कुठं चालले हो पिक्चर पाहिले बाप्पा? कोण चाललं? निर्मला बाई, अहो हे गंगाबाई म्हणते नाही चाललं व, गंगाबाई म्हणून राहिली पिक्चर पाहिले चाल म्हणते, मस्त पिक्चर आहे म्हणते बाई. अशी म्हणून राहिली. आपलं कुठं जमते हो पिक्चर पाहिले. असं तुले म्हणत आहे का चाल म्हणून? जा ना मग, जा ना. कोण नेऊन राहिलो गंगा तुले? त्या नवऱ्यासोबत चालली का हो? काय हो माय नवरा कुठं? माय नवऱ्याला वेळ भेटते हो कामातून? माय नवरा नाही नेत बाई, एवढा अंगवणी नाही आहे. आपणच जाऊ बा म्हटलं, बाया चांगला आहे करते का नाही लोक, तर जाऊ बा म्हटलं चंदाले, म्हणून आली विचाराले. कामही नाही आहे आज तर चला म्हटलं. निर्मला बाई जाऊ ना आपण, चाल ना सगळ्याच जणी. हो, तसं लय दिवस झाले बाई, कुठे गेलंय नाही आपण. कोण आहे मग? तुम्ही दोघीच आहे का? आम्हा इलेच म्हणलं पहिले. तू पाय ना विचारून जाऊन, अंजनी बाईले गी, अंजनी बाईले, शकुनी बाईले मी सांगीन तर मध्ये म्हणेन हे वाली म्हणन आली म्हणन. पहिलेच माझ्यासोबत सारख्या सुद्या बोलत नाही. कुठून सुचलं म्हणन यायले. तू सांगशील, तू म्हणशील तर येन तरी तू यानं सिरियस घेन थोडस. चंदा तू येत काय? येत असन साऱ्या बाया तर नाही आले का हाय बाई. तसंही घरी राहू न वावरात जाऊ सारं बोरच झालं माणूस. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं कुठं जायला भेटते. चालशील तर असं काही नाही, चाल ना. पण नव सगळ्याला तयार निर्मला बाई, जाऊ ना आपण. मस्त चाल ना निर्मला बाई. आता काय सांगू बाई, पाहा लागन बाई विचारून. मला घरी बी पाहा लागन ना, नाती नाही माईवाली नातू आहे. त्याला सोडून येत नाही बाई. आता वाजलेस किती? 9:30-10 वाजून राहिले. टेन्शन काय रे घेत? 3 ते 6 जाऊन आपण. आणि मग तिकडून येत आहे ते भाजीपाला हे ते काही घ्यायचं असन तर घे नाही होते आपलं. असं करावं का गड्या? आणि थांब बाई, मग मला अंताच्या घरी, अंजनी बाईच्या घरी जा लागन. मग शकुनी बाईले विचारा लागन. काय मग विचारून हो म्हणत असन तर सांग, मला पट्ट करीन मी. चालले जी मामी? काही नाही, पिक्चर पाहिले म्हणून राहिल्या बाया. तू नवीन निघाला म्हणते ना पिक्चर, तर हे गंगा म्हणत आहे तर म्हणून. मामी चांगला पिक्चर आहे, मस्त पिक्चर आहे. तुम्ही पाहिलं का जी पिक्चर? कसं आहे सोनम? काय सांगू यायले, राहुल सोबत गेली होती म्हणून पाहिले मी. मस्त आहे ना मामी पिक्चर, छान आहे पिक्चर वगैरे. मी मैत्रिणीसोबत पाहायला गेली होती, छान आहे. पाय व ते पोरगी चांगला आहे म्हणते पिक्चर. जाऊ ना मग निर्मला बाई, कर ना तयार बायाले, त्या मतानं ऐकते हो बाप्पा. बरं बाप्पा सांगतो, आपण काही जबरदस्ती नेऊन ठेवणार आहे त्याला टाकीवर. ज्या येत असन त्याला सांगतो बाप्पा. आता जाऊन पाहतो बाप्पा. करा मग लवकर नाही आल्या तर आपण तिघेच जाऊ. मग बहीण आहे हो, माय बहीण येते. माय बहीण येन, तिला म्हणलं ना मी तिकीट भरीन तिचे, तेवढं काही नाही. माय बहीण येन म्हणा. हो, बबिता येते. बबिताला आवडते पिक्चर पाहायला. बबिता येतेस. सांगतो मग मी बायाच्या घरी जातो. आणि मग काही हो म्हणलं बाय ना का पट मग घरी जातो काम करायला. 3 ते 6 पाहायचा ना? हो, 3 ते 6 म्हणजे आरामशीर जाणं होते आपलं. बरं. आता बरी आहे का राणीची तब्येत? अंता बरी आहे आता? हो ना अंजनी बाई बरी आहे आता बरी आहे. समजावून सांग बाई. अंता टेन्शन गिन्शन नको घेऊ म्हणा. आता जे झालं ते झालं म्हणा बाई. अंता तिले समजावून सांगत जा. तू माय होय ना, तर तिच्या मनातून नाही का त्या गोष्टी काढायचा प्रयत्न कर. जी सांगतो ना बिचारे, सांगत नाही तर का किती सांगतो जी. अंजनी बाई सांगत असतं राहतो त्या पोरीले. आता काही याच्यावाल्या जगात काही हेच पोरगी झाली का हिचं असं झालं. पण ते का नाही लढतच राहते हो, काय करावं तर. आता बरी आहे म्हणा. आता हे 2-3 दिवस झाले का नाही, तर आता लढणं बंद आहे तिचं. आता जेवण घेऊन करते, थोडंसं डोक्यातून निघालं तिच्या. पण काय माहित का बाई, आपण चुपचापच राहते जी अंजनी बाई. मी म्हणलंय बाई तिले, तूच एक पोरगी नाही आहे हो म्हणलं जगात, अशा किती पोरी आहे त्याचं असं होते.
पण म्हटलं आता हिचं कसं राणीचं थोडं वेगळं आहे का नाही, आता 5 महिने झाले आणि 6वा लागला होता तिले. तर एवढं मोठं होऊन गेल्यावर थोडंसं दुःख जास्तच होते ना जी, होत नाही का? दुःख जास्तच होते. आता कसं तिच्यावाल्या मांडीवर खेळलं असतं, आता 2-3 महिने गेले असते तर कोणालाही वाटते ना आपलं लेकरू असतं बा आता 2-3 महिन्यानं. ते जवायचं आहे मोठं हाल बाई. दवाखान्यात त्याले चक्कर येऊनच पडल्यासारखे पडले ते बी. कमी त्याले हे झालं का लयच दुःखी होते ते बी. शकुनीबाई इकडे यावा, इकडे या बरं. काय म्हणतो हो काय झालं? तुमची लहान सून कधी येते जी? झाले गेले नाही का पेपर तुमची लहान सूनीचे? तिले तरी विचारलं असतं बाई, ते असते गावात तर काय झालं ना काय नाही राणीचं. सांगतही नाही बाई हे पोट्टी थोडंफार. तिले तरी विचारलं असतं, राणीच्या नंदेली आली असती तर. आता काय सांगू बाई अंता, आता माये पोट्टे असे घुबड तोंडे आहे का नाही? दोनच्या दोनही तसेच आहे. एकही जण बायकोले आहे ना असं ताब्यात ठेवत नाही, ताब्यात ठेवाले. हे मोठं तर लयच ना आलाय काय. आता हे लहानवाला बायको गेली एवढे दिवस झाले तर यायला नाही पाहिजे का? ती नाही बिन या नाही बोलवाले पाहिजे का? राहते तर राहूच देते. हे असे सूट देते बायका म्हणून डोक्यावर बसते. व काही गरज आहे का? आता किती दिवस झाले? 8 दिवस झाले ते गेली तर पोरगी. माय लहान सून. असं पेपर आहे का? बरं कोणाचे पेपर आहे? निर्मलाबाई होय का? काही नाही, शकुनीबाईच्या लहान सुनेचे म्हटलं. काही नाही. तू कुठं गेलती वा? काही नाही, चंदाच्या घरी गेलती. मी काय म्हणलं, बरं झालं मी अंजनीबाईच्या घरी चाललीच होती आणि अंताच्या घरी चालली होती. काहून काय झालं निर्मलाबाई? नाही बिचारे चंदा गंगा म्हणते पिक्चर पाहिले चाला बाज. आता आम्ही चाललो. चालता काही तुम्ही? सिटीत जाऊ ना, तो कोणता तरी धुरून पिक्चर आहे म्हणते, तर जाऊ बा म्हटलं पाहिले. तसंही आता काही लय दिवस झाले ना कुठं गेलोय नाही, तर चालता का पाहिले? शकुनीबाई चाल ना, अंजनीबाई चालता का हो? ते तर आवडते बाई पिक्चर पाहिले. मराठी पिक्चर आहे का हो? होता तो बाई पण भारी देवा तशासारखा आहे का पिक्चर? मला नाही माहित बाई. ते सोनम नाही का आपली चंदाची भाषी म्हणते चांगला पिक्चर आहे म्हणे बाई. माय पोरग आहे म्हणे. काल 2-3 पोरं गेले ना आपल्या गावातले पाहिले, तर चालता का बा म्हटलं. एक माई बहीण मी गंगा तर आहेच, गंगानंच गोष्ट काढली. एक चंदा येत म्हणते, तर आमच्या चौघाची तयारी आहे. तुम्ही चालता का तिघी? चाल ना आणता. तुला तर आवडते पिक्चर पाहिले. हो का गड्या, पिक्चर पाहायच्या निमित्तानं जातो आणि राणीच्या तिकडं सासू सासऱ्याले न जवायले भेटतो. बरं काय झालं आणि काय नाही तर मला माहीत तर पडत. ह्या बाया पायान पिक्चर यायले काही बी बहाणा सांगून निघून जाईन तिथून. थोड्या जणी सोबत आल्या आता बिनफालतू काय आहे ना काय नाही, बोबाटा बिनफालतूचा. काय विचार करून राहिली वाहनता वा? चाल ना, चालशील तर येतो मी बी. हो जाऊ ना. तुम्ही येता का? चालशील तर. तसंही कुठं गेलोच नाही ना आपण एवढ्या जणी, तर चाल पिक्चरच्या निमित्तानंच जाणं होते. मी बी येतो मग. तशी बी माई सून आहे, आता करून राहिली ते बया. 2 दिवस झांगडा पाडला अलग करून आणि आता करून राहिली. बरं मग झाली ना सगळ्याची तयारी? मग पटपट करा. 2 वाजेपर्यंत तयारी गेरी साड्या गिड्या घालून आणि निघा माझ्या घराजवळ या मग. ठीक आहे ना, येतो ना. पण श्याम्या नुसतं काय मोबाईल मध्येच मुंडकं घुसवतं का रे? कामाला गिमाला जात नाही का तू आज? सुट्टीच्या दिवशी जाय म्हणतो का आई? म्हणतो काम आले, सुट्टी आहे ना आज मध्ये. असं सुट्टी आहे का? मी काय म्हणलं, मला दे बरं रे 500 रुपये. मला बाहेर जायचं आहे आज, बाहेर चालल्या साऱ्या, तर जातो म्हणलं मी बी. 500 रुपये दे बरं. घनश्याम्या देऊन देईन मग कामाच्या आल्यावर. 500 रुपये? तू काय पाहिजे ना 500 रुपये? कुठं चालली तू? अरे बाया त्या पिक्चर पाहिले चालल्या, तर मी बी चालली. मग आता काही ना कदा चालली तर जाऊ दे ना 500 रुपये देईन ना मी कामाच्या आल्यावर. पिक्चर पाहिले जातो तू? समजून घेऊन काय पिक्चर? आणि कोणता पिक्चर पाहायला चालली? काय माहित का बापा, त्या पिक्चरचं नाव काहीतरी सांगितलं मला त्या हिनं, आपल्या निर्मलाबाईनं. मला नाही माहित. सारे बाया चालल्या, जा तुम्ही बी. दे ना मायली एखादी वेळेसही नाही देत. माझ्याजवळचे घेत मग काढू देतही नाही वापस. शाळेला घेऊन जा ना मग. तू एकटीच काय जातं? शाळेला घेऊन जा ना मग त्यासोबत. त्या बायकोली नेऊ मी? बायकोली नाही मायावाल्या तर काही तर कुठं तरी एकटं जाऊ देत. जात येतं का नाही देत पैसे मला एवढं सांग फक्त. देतो 500 रुपये तुले देतो मी, आहे माझ्याजवळ. तुले काय पाहिजे ना? तुझ्याजवळ राहते ना बाई. पैसे लपून ठेवतो, मला माहित आहे. तू बकऱ्या असते पैसे तर मागतले असते का रे? तुले लाजी मस्ती काय मी? असते माझ्याजवळ पैसे तर सांगून राहिली नाही आहे तर देतो ना. आता चालली काय? जायच्या वेळेस मागतो मध्ये. आणि कधी चालली? 2 वाजता चालली. देतो मग जायच्या वेळेस माझ्याकडून. मी घरी सवाज.
माय माय पाय हो तिले मारते हो बापा. अरे 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 मायलेच मारते का हो हावाला? आ डकेट्या वानाचा मायलेच मारते बाप्पा. हट किती बदमाश आहे हो हावाला. नालायक वानाचा पोरग असं पोरग कोणाला द्यावं नाही बापा. कोणता पिक्चर होय व निर्मला? पाय व तो कसा पिक्चर आहे बिचारे. निस्ता मारते 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 निस्ती फायटिंग दाखवते बाप्पा. हे असे लोकायले कोणते मोठे आवडते हो पिक्चर. चांगला मस्त मराठी पिक्चर पाहिले आलो असतो. सोड बाप्पा मला नाही आवडत बा असेवाले पिक्चर. पोरं गोष्टी करे का नाही तर मी ऐकलं आलाय धुरंधरन करे बाई. तर चला म्हटलं आपण पाहिले कसं आहे तर म्हणून म्हणलं बाई तुम्हाला बी मीनं चंदानं गोष्ट काढली तर चला बा म्हटलं तसंही आपण कुठं जातो व. थांब ना पाहू दे ना. बरं आता वाटून राहिला व. हो थोडस मारामुरी आहे म्हणा. बरं आता वाटून राहिला. हो बाई तुले माहित आहे का हे गुंडा होता म्हणते एक ह्यो असा. हे गुंड्यावर पिक्चर काढलेला आहे तो. त्यानं त्याच्या आईले मारलं म्हणते. लय मोठा गुंडा आहे म्हणते तो. मग त्या गुंड्याच्या याच्यावर का नाही असा पिक्चर काढलेला आहे तो. म्हणून तर एवढा हे आहे व बापा यूट्यूबवर काय फेसबुकवर काय ना कायच्यावर काय बाप्पा. त्या पिंकीचा बाप तर पाच जाते ना मला सांगत जाते हे पाय हे गुंडा होय म्हणते. हे पाय हे गुंडा होय म्हणते. याचा पिक्चर निघाला असा करे बाई. म्हणून होय खरोखरची होई हे घटना. तुला माहित आहे का हे आपल्याला पिक्चर काढला त्याईनं. आपण खरोखर होय हे एवढा बदमाश हिरो का व? यानं मायलेच मारलं बिचारे. आजी त्यानं नाही मारलं ना की ऍक्टिंग करून राहिला. त्यानं मारलं नाही. तो हिरो होय. तो कानी आपला गुंडा दुसराच आहे. आणि तो मेला का काय का आहे ना व बाबे मला एवढं माहित नाही पण मी ऐकलं बाई सूरज सांगे मला. हो तो मेला आता. तो नाही आहे पिक्चर निघाला ह्यो नाही का हिरो होय. त्या हिरोनं ऍक्टिंग केली त्याच्यात. असं म्हणजे यानं ऍक्टिंग केली का? असं हो का? कशाला आणलं रे मला तुला? हे असा पिक्चर पाहायला चांगला रोमॅन्टिक पिक्चर पाहायचा ते काय आणलं रे तुला? सौरभ एवढा चांगला पिक्चर काय? किती मस्त पिक्चर आहे. आता समोर ऍक्शन आहे चांगली पाहिजे. किती मस्त ऍक्शन आहे शेवटपर्यंत पाय. एक नंबर पिक्चर आहे. तुला कोणता आवडते तर रोमॅन्टिक आलो ना आपण लय वेळा पाहते. एखादी हवालाही पाहिली पाहिजे माझ्यासोबत. सर्वजण गेले माझे मित्र. तुला मित्रासोबत झाले पाहिजे होतं ना. मला काय आणला मला नाही आवडत हे असे पिक्चर. आम्हा हे काऊन भांडून राहिले हो बाप्पा. हे पॅन्ट शर्ट वाली हे पोरग काऊन भांडून राहिले. असा पिक्चर काऊन आणला मला पाहिले न कोण होय न कोण नाही बाई. हे वाले लपडेवालेच होय बाई हे. आधी लपडेवालेच होय ते. लपडेवाले नाही तर का लग्नवाले होय का ते लपडेवालेच होय. अय बाप्पा शाळा सोडून इथे पिक्चर पाहिले फिरून राहिली हे पोरगी पोरासोबत. माय बाप तिकडं लागेच घरी असं शोभती का माय पा हो पोरी. बाई अंजनी बाईले चुपचाप राहिनं म्हणा. काही बोलते बाई. ते पोरगी कायले ऐकन त्याच्या मतानं. कायलेच आवाज देते ना कायलेच नाही तर पिक्चर पाय म्हणा. अंजनी बाईले सांग बरं. अंजनी बाई त्याच्याकडे लक्ष नका देऊ बरं तुम्ही. त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही. तुमचं पहा बरं पिक्चर. आपण पिक्चर पाहायला आलो होतो. आता लय राहते असे लपडेवाली येते की कोणाकोणाला सांगा तुम्ही. जाऊ द्या पहा पिक्चर. काय तुम्ही बी ते का आपली वाली नातेवाईक होय तर आपल्या मतानं ऐकणार आहे. तुमची पोरगी बारकी होय का ते? हो बाई माय बापालेच नाही ऐकत तर काय दुसऱ्याला ऐकन व यावाल्या पोरी आजकालच्या. भल्याच बदमाश आहे बाप्पा. कुठे फिरते. पिक्चर आहे जी बाई. मला तर आवडला बाई हे पिक्चर. लय ऐकलं होतं या पिक्चर बद्दल मी ना. चंदाबाई मस्त पिक्चर आहे. अरे डुकऱ्या नालाय का एवढं तरी कायले मारून राहिले रे. माराले थोपाय उठला लेकाचा उठला फक्त झोडपती यायले धरून तो चांगला असं. तो बाई 10 जणांवर भारी आहे बाई. हे असे कसे काय करते का बाई शिटिंग कराले. एक माणूस 10-50 जणाला लोकायले मारते बाई हावाला. कमाला साय का नाही. काय रे तरी बसली बाई या बुढी जवळ मी शकुनी बाई जवळ किती वेळची बडबड करते बाई. चुपचाप पिक्चरही पाहत नाही. खरोखर एक हिरो एवढ्या जणाले झोडपत असून काय कराय खरंच. एवढी ताकद राहते की एका माणसात. तो पाय ना कसा उडून राहिला ढिशूम करून. इथे पिक्चर मध्ये दाखवते ना जी शकुनी बाई तसे पिक्चर मध्ये दाखवाले. खरोखर थोडी मारते. एक माणूस खरंच एवढ्या जणांना मारते का? ते मार खायचे पैसे घेते. मग तुम्हाला माहित आहे का? चुपचाप बसा आणि पहा बरं चुपचाप आणि मला पाहू द्या. काय बापा बडबड लावली जी तुम्ही. तिले काय जमलं व गंगीने पिक्चर पा त्याला कानात एवढून बोंबलून राहिली काय मी. जा बापा
करा बडबड बडबड बाई अय चंदाबाई हा वाला ग्रामसेवक होय ना टकला माणूस ग्रामसेवक कुठे आहे हो ग्रामसेवक? हो ग्रामसेवकच होय हो हा. माय बाई हाय पिक्चर पाहते का हो बाप्पा एकटाच पाहिले आला बायकोली नाही आणले ग्रामसेवक भाऊजीनं. बाई बाई जाऊ दे टाकीच्या बाहेर गेल्यावर बोलू आता इथं कुठं ऐकू येते हो एवढा मार कल्ला आहे ना त्यावाला टाकीचा पिक्चरचा. जाऊ दे नंतर बोलू पाय पिक्चर.